वाह वाह वाह, किती छान अशी तूर दिसते मित्रांनो आपल्याला. आपण आलेलो आहोत पोफळी, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा या गावी. आपल्यासोबत आपले प्रगतशील शेतकरी आहेत, ज्यांनी अंकुर 13-7 या तुरीची लागवड त्यांच्या शेतामध्ये केलेली आहेत. आणि त्यांचा पेशा हे एक शेतकरी आहेत आणि दुसरा अजून एक पेशा आहे, ते विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवण्याचं काम करतात, म्हणजे शिक्षक आहेत. तर सर नमस्कार. सर तुमचा परिचय आमच्या शेतकऱ्यांना एकदा द्या. मी प्रसन्न कैलासराव देशमुख, मुक्काम पोस्ट पोफळी, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. मी भिकनराव शंकरराव देशमुख विद्यालय पोफळी येथे असिस्टंट शिक्षक आहे. आणि माझ्याकडे जी शेती आहे त्यात मी 8 ते 9 एकरामध्ये ही तुमची 13-7 घेतली. ही बियाणं मी मलकापूरहून आणलेलं. ही व्हेरायटी जेव्हा आम्ही लावली, आम्हाला असं सांगण्यात आलं की ही खूप अर्ली आहे, पण ही व्हेरायटी खूपच सुंदर वाटली. या व्हेरायटीचं सर्वात वैशिष्ट्य की सर्व दाणे सारखे आणि एकाच कलरमध्ये येतात. दुसरी माझ्याकडे आता दाणे पण आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्हेरायटीला मी खत फक्त एकचदा दिलं. या म्हणजे त्या टोकन यंत्राने पेरली आणि त्यामुळे खत काही देऊ शकलो नाही. आणि एकच वेळा मी त्याला खतमध्ये तेही फेकलं खत. आणि आता ते तुम्हाला त्याचं रूपांतर दिसतेच आहे. खूप सुंदर आली, खूप अर्ली आली. म्हणजे तुरीच्या शेंगा, तुमच्या शेतातल्या तुरीच्या शेंगांची भाजी आम्ही महिन्याभर अगोदरच खाल्ली असे सांगणारे सुद्धा मला सापडले. आणि या म्हणजे इतर मी चारू पण आहे माझ्याकडे किंवा इतर व्हेरायट्या पण आहे. त्या व्हेरायट्यापेक्षा माझं दुसरं पीक माझं तयारच आहे. आता हे तिसरं पीक मी घेतो आहे. हरभरा त्याच्यात तयार आहे. 5 तास मी याच्यात लावलेले आहे. आणि फार लवकर शेत खाली होईल. आणि बस उद्यापासून हिला कापायला सुरुवात होणार आहे. मी सौदा पण दिलेला. आणि मी सांगू शकतो, सर्वांना कॉन्फिडेंटली सांगू शकतो की ही व्हेरायटी घेण्यासारखी आहे. तिसरं पीक सुद्धा तुमचं सहज येऊन जाईल अशी ही व्हेरायटी आहे. प्रत्येकाने पेरावं हे माझा आग्रह राहील. बरं सर, मी काय म्हणतो, सर आपलं तासातलं अंतर किती? बरं 2 आता 2 तास दिसत आहे आमच्या शेतकरी मित्रांना. यातलं 10 फूट अंतर आहे सर. 10 फूट. आणि 2 झाडांमधलं अंतर? 2 झाडं टोकन यंत्राने जे आहे तर साधारण 6 ते 7 इंच. 6 ते 7 इंचामध्ये तुम्ही पेरणी केलेली आहे. बरं, आणि सर एक तुम्ही किती फवारण्या झाल्या आहे सर आपल्या या तुरीवरती 13-7 वरती? 3 फवारण्या. साध्या इमामॅप्किन तेच घेतलं मी. काही असं हेवी औषध काही फवारलेलं नाही. बरं, आणि सर पुढच्या वर्षीचा तुमचा काय बेत आहे आता? माझं सर या वर्षी हे 13-7 मी म्हणजे उशिरा लक्षात आलं माझ्या. माझी जवळपास 25 ते 30 एकर ही आहे. म्हणजे रोडच्या अलीकडची जी शेती आहे ती पूर्णच्या पूर्ण 13-7 राहील एवढं मला कॉन्फिडेंटली सांगतोय मी. बरं, म्हणजे तुमची 25 ते 30 एकर येणाऱ्या वर्षी पूर्ण 13-7 राहणार आहे. सर तुमची एकूण शेती किती आहे सर तुम्हाला? ऍक्च्युअली 50 एकर 55 एकर पर्यंत माझी शेती आहे. अच्छा. आणि या 55 एकर मध्ये पूर्ण तूर आहे. 55 एकर मध्ये पूर्ण तूर आहे. वेगळ्या व्हेरायटी आहे, पण सर्वात बेस्ट व्हेरायटी म्हणजे सर्वात लवकर खाली तिसरं पीक माझं तयार आहे. आणि शिक्षकी पेशा असणारा माणूस आहे मी. आणि पार्ट टाइम शेती करतोय. अच्छा, पण सर छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही जे आमच्या शेतकरी मित्रांना जी माहिती सांगितली आहे, नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक कामीचा असा सल्ला आज तुम्ही दिलेला आहे. नक्कीच आहेच ती व्हेरायटी. मी काय सांगणार, मला देणारं हे जे प्रोडक्ट आहे, मला जे उत्पन्न मिळालं आहे, मी त्याच्यात मला आनंद आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद सर. खूप छान असा तुम्ही एक आमच्या शेतकरी मित्रांना एक सल्ला दिलेला आहे, जेणेकरून शेतकरी मित्रांचं उत्पन्न वाढेल आणि त्यांना तूर या पिकामध्ये अजून एक नवीन ऑप्शन तयार झालेलं आहे, जेणेकरून आपल्याला तिसरं पीक घेता येईल. असं तुम्ही तर आता एक तर पीक घेतलेलं आहे, अगोदर सुरुवातीचं याच्यामध्ये होतं सोयाबीन आणि त्यासोबत तूर, म्हणजे 2 पीक ऑलरेडी तुम्ही घेतलेले आहेत. तिसरं पीक तुमचं उभं आहे. सर एक किती दिवसाची लागवड आहे तुमची? आता पेरणी आहे जवळपास 1 महिना झाला मी पेरून टाकलेला आहे. हरभरा 1 महिना झाला सर पेरून? बर 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 बर, चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आभारी. थँक्यू सर. 1 मिनिट तुमच्या हातातले फक्त दाणे दाखव चला. सर इथली कशी लागवड आहे आपली ही? हे माझी कोरडवाहूची
आणि तिकडे मी ठिबकवर होतो. ठिबकवरती. पण ठिबकचा मला काही उपयोग झाला नाही. इथं 5 फूट अंतर आहे. 2 ओळीमधलं अंतर 5 फूट, नंतर पुढचं आहे 10 फूट आणि अच्छा. पुन्हा मग 5 फुटावर 2. परत 2 म्हणजे 10 परत 5 परत 10 परत 5. अच्छा. तर मला ही पण म्हणजे या शेतामधली त्या शेतापेक्षाही भारी वाटली. अच्छा. एकदम छान लागल्या सर शेंगा.